अनेकदा आम्ही गर्दीमध्ये असतो, कधी जत्रेमध्ये असतो, कधी बसमध्ये असतो, कधी ट्रेनमध्ये असतो. त्या गर्दीमध्ये अनेक पुरुषी वासनांचा हात आमच्या शरीरापर्यंत पोहोचण्याचा प्रयास करतात. हा अनुभव आम्हाला अनेकदा येतो. कोणी सुटली नाही महिला याच्यात. आम्ही त्यावेळेला आपली जागा बदलवतो किंवा थोडं संकोचून बसतो. आजपर्यंत आम्ही किती जणी इथे आहोत की त्या माणसाचा हात पकडला आणि गर्दीमध्ये दाखवला की हा आम्हाला त्रास देतोय? कोणीच नाही. कारण आमच्यात तेवढं धारिष्ठच असं आलं नाही. आता मात्र आज नंतर आलं पाहिजे. गर्दीमध्ये आमच्या शरीरापर्यंत परके पुरुष हात जर येत असतील तर त्या गर्दीत आम्ही आमचा आवाज उठवला पाहिजे. आमचा आवाज फक्त आमच्या लहान बहीण भावंडांसोबत भांडण करण्यासाठी नाही, तर आपल्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी पण. एवढ्या जोराने ओरडायचं की लोकांना आपल्याकडे गोळा करायचं, लक्ष वेधायचं लोकांचं. आपल्या बॅगमध्ये मिरची पावडरची पुडी सतत ठेवायची, एक छोटा चाकू पण ठेवायचा. सलवार कुर्ती घालत असो त्याला दुपट्टा असतो, त्या दुपट्ट्याचा वापर कधी कधी त्या नराधमाचा गळा आवळण्यासाठी सुद्धा आम्ही स्त्री सुरक्षेच्या अंतर्गत करू शकतो. अनेक कॉलेजेस शहराबाहेर असतात. एखाद्या वेळेला कॉलेजमधून परतताना एखादी वाईट घटना घडू शकते. सगळ्या मैत्रिणी पुढे निघून गेल्या, मी एकटीच मागे राहिली. जरी गाडीवर आहे, बसवर आहे किंवा सायकलवर आहे, भीती वाटते. अशा वेळेला तुमच्याजवळ जर स्मार्टफोन आहे ना तर घाबरायचं नाही. आपण 1091 आणि 1098 हे टोल फ्री सुरक्षा ॲप नंबर आहे, हे डायल करायचे. 8 लोकांची महिला गाडी फिरत असते, त्यामध्ये ड्रायव्हरपासून पोलीस अधिकाऱ्यापर्यंत सगळ्या महिला पोलीस असतात. 5 मिनिटात आमच्या लोकेशनवर आल्याशिवाय राहणार नाही. दामिनी पथक, निर्भया पथक, भरोसा सेल त्यांचं नाव आहे. एवढी सुरक्षा व्यवस्था आज आमच्या सभोवताला आहे. त्याचा उपयोग आम्हाला करता आला पाहिजे. परंतु आम्ही जेव्हा तेव्हा मुळमुळ रडत बसणार असू तर मात्र आमच्या मदतीला कोणी येणार नाही. त्याही पलीकडे मी म्हणेल की जिथे आम्हाला अंधार आहे, सुनसान रस्ता, तिथे जायचंच टाळा ना. काही गरज नाही आहे अंधारात जायचं मुद्दाम. आजचं काम उद्या करा, उद्या बघा तुम्हाला काय करायचं आहे ते. आज मात्र अंधारातून जाण्याचा प्रयास करू नका. घरी कधी कधी आम्ही एखाद्या कॉलनीमध्ये राहतोय, आमच्या कॉलनीमध्ये एका घरी लग्न आहे, कार्यालय तिकडे लांब आहे, अख्खी कॉलनी गेली. माझा उद्या पेपर आहे युनिव्हर्सिटीचा, मी घरी थांबले. कोणीतरी हेरलंही, घडलेली घटना आहे. अख्खी कॉलनी लग्नाला गेली, त्या मुलीचा पेपर होता म्हणून ती एकटी घरी राहिली. जाताना आईबाबांनी म्हटलं की बाई फाटक, आम्ही निघतोय, फाटक ओढून घे, दारबिरं लावून घे. पोरगी अभ्यासात एवढी मग्न होती, हो म्हटली. तिनं असंच लोटलेलं राहिलं. हमला झाला तिच्यावर. कोणीतरी लक्ष ठेवलं, घरात शिरला, तिच्यावर हमला झाला. त्यावेळेला आपणही हमला करायचा. आपल्या स्वयंपाकघर आहे ना, हे पूर्ण शस्त्रागार आहे. शस्त्रागारातली भांडी, कोंडी, काचरी, पावशी, चाकू, सुरे सगळे आडवे तिडवे फेकायचा आणि खूप मोठ्याने ओरडायचं, जेणेकरून कोणाला तरी आमचा आवाज जाईल आणि कोणीतरी आमच्या मदतीला या ठिकाणी धावून येईल. इतके सगळे फंडे आज आमच्या हातामध्ये असताना आम्ही मुळूमुळू रडत बसणार नाही, तर आमची सुरक्षा आम्हालाच करायची. तिकडे महाभारतामध्ये एकदा प्रसंग घडला होता की द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, तेव्हा कृष्णाने अस्त्र पुरवली होती, आहे ना, माहिती सगळ्यांना. परंतु आता काही आपल्याला कोणता कृष्ण येणार नाही, आपली सुरक्षा आपल्यालाच करायची. विष्णुकुमार पांडे नावाचे कवी म्हणतात कि सुनो द्रौपदी खड्ग उठाओ अब गोविंद न आएंगे. सुनो द्रौपदी खड्ग उठाओ अब गोविंद न आएंगे. छोड़ो मेहंदी, छोड़ो मेहंदी, खुद ही अपना चीर बचा लो. दूत बिछाए बैठे शकुनी. ते सगळे मोजत बसलेले आहे की मला खुर्ची कधी मिळणार. दूत बिछाए बैठे शकुनी, मस्तक सब बिक जाएंगे. सुनो द्रौपदी खड्ग उठाओ अब गोविंद न आएंगे. त्यांच्या स्वतःच्या घरातली पोरगी ड्रायव्हरसोबत पळून जाते तेव्हा त्यांना जाग येते. एवढे हे लोक खुर्चीच्या मागे लागले. कोणाला तुमच्यासोबत काय होत आहे काही घेणं देणं नाही. महिला आयोगाच्या अध्यक्ष ठरायचे आहेत, तर सध्या गोंधळ सुरू आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष फक्त पदावर असल्या म्हणजेच काम करणार. आमच्यासारख्या बायका आम्ही पदावर असो नाही तर नसो, आम्ही अव्याहत काम करतो. आम्हाला कुठल्याच आयोगाचं अध्यक्षपद नाही, कारण आमच्या आयोगाचं अध्यक्षपद आम्ही स्वतःच निर्माण केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही खूप भाग्यवान आहे की अशा संस्था तुमच्यासाठी काम करतात.
या गावातून तुमसरमधून उद्यानंतर एकाही पोरीबाळीच्या बाबतीत वाईट साईट घटना घडू नये, ती वाचलीच पाहिजे आणि तिचं आयुष्य हे उज्ज्वल भविष्याच्याच दिशेने गेलं पाहिजे, अशी तळमळ असणारी मंडळी ज्यांनी लेकींनो मला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. बिके हुए अखबारों से कैसी रक्षा मांग रही हो, बिके हुए अखबारों से कैसी रक्षा मांग रही हो, दुशासन दरबारों सो स्वयं लज्जाहीन पड़े हैं, वो क्या लाज बचाएंगे, सुनो द्रौपदी खड़ग उठाओ, अब गोविंद ना आएंगे. कल तक अंधा राजा, कल तक अंधा राजा, अब गूंगा बहरा भी है, होठ सी दिए जनता के, कानों पर पहरा भी है, सुनो द्रौपदी खड़ग उठाओ, अब गोविंद न आएंगे. हे वास्तव आजचं वास्तव आहे आणि म्हणून आम्हाला असं मुळूमुळू रडत बसून किंवा हातपाय गाळून चालणार नाही. तुम्ही कल्पना चावला सारख्या मुली आहात, तुम्ही आमच्या सुनीता विलियम आहात, तुम्ही देश विदेशाचा प्रवास एकटीनं फ्लाईटनं जाऊन विदेशात पोचणाऱ्या मुली आहात आणि जगाला खडसावून सांगणाऱ्या मुली आहात कि अब तो मैं भी बेटों की तरह जीने का हक मांगती हूँ, मैं भी बेटों की तरह जीने का हक मांगती हूँ, इसे मेरे गद्दारी का ऐलान समझा जाए. अब तो बेटे भी घर से होते हैं रुखसत. मुलं जातात की नाही देश विदेशात, येतच नाही वापस. अब तो बेटे भी घर से हो रहे रुखसत, सिर्फ बेटियों को ही मेहमान न समजा जाए. ही सांगण्याची शक्ती बेटा आमच्यात कधी येईल की आम्ही सक्षम होऊ तेव्हा. आणि मला खूप अभिमान आहे तुमच्यावर की माझ्या लेकी एवढ्या सक्षम आहेत की आज शेजारी असलेला मुलगा आई वडिलांना लक्ष देत नाही, पण 1000 किलोमीटरवरची पोरगी रोज संध्याकाळी व्हिडिओ कॉल करून आईबाबांना विचारते की तुम्ही औषधं घेतलीत का, तुमची जेवणं झालीत का. हे असता लेकीचं असणं. एक खूप मोठे शायर होऊन गेले, त्यांना 4 मुलं होते, मुलगी नसावी बिचाऱ्यांना. त्यांनी एक शेर लिहिला, आठवला म्हणून सांगते. त्यांनी लिहिलं, गर खुदा ने मुझे एक बेटी से नवाजा होता. अरे देवा, मी ऐकलं की लेक फार गुणांची असते, ती मायेचा सागर असते, ती औदार्याचा आगर असते, ती पाण्याची घागर असते, ती प्रेमातील साखर असते, असं मला सगळं माहिती आहे, ऐकलंय, वाचलंय. पण देवा, तू माझ्या वाट्याला काही लेक दिली नाही. 4 मुलं दिली, आता 4 पोरं दिले तर 4 सुना आल्याच असतील, नाही का. पण त्यांनी अगदी म्हटलेले देवाला कि गर खुदा ने मुझे एक बेटी से नवाजा होता, 4 बेटों में आज मैं अकेला ना होता, आज मैं अकेला ना होता. म्हणजे मला सारं काही वैभव दिलं पण मुलगीच नाही दिली, म्हणून मी भनंग आहोत. म्हणून पुढचा जन्म मला जर मानवाचा दिला तर तेव्हाच दे, जर मुलगी देणार असाल. इतक्या महत्त्वाच्या लेकींनो तुम्ही, तुमच्या स्वतःकरता, तुमच्या आईवडिलांकरता, तुमच्या घराकरता, आमच्या समाजाकरता. आणि आईवडिलांकरता तर विचारूच नका. बेटियां कहाँ सबके नसीब में होती है, बेटियां कहाँ सबके नसीब में होती है, जो घर रब को पसंद हो ना उसी घर में होती है. देवानं निवड केली तुमच्या आईवडिलांची, म्हणून तुमचा तिथं जन्म झाला. हे सक्षम आहेत, या मुलीला पाळू शकतात, हिला मोठं करू शकतात, हिचं जीवन उज्ज्वल घडू शकतात. मग ती मुलगी त्यांची न राहता या देशाची संपत्ती असते आणि ती एका घराकरता जगत नाही तर ती एका देशाकरता जगते. आपल्याकडे किती उदाहरण आहेत. आमच्या इंदिरा गांधी आहे, झाशीची राणी, नेतृत्व, कर्तृत्व, मातृत्व. कुठे आम्ही आमचा भारत देश कमी आहोत, त्यातला आम्हाला बनायचं आहे बेटा, आहे ना. अल्लाउद्दीन खिलजीचा इतिहास आहे आमच्याकडे. केवळ सौंदर्यासाठी महाराणी पद्मिनी फक्त 23 वर्षाची होती. अल्लाउद्दीन खिलजीला एवढा तिच्या प्रेमात पडला की मी राजा आहो, पहिल्या सौंदर्यावरती माझा हक्क आहे. तिचा नवरा करण कुमार असताना सुद्धा युद्ध होतं आणि युद्धामध्ये मेवाडचा राजा जेव्हा युद्ध हारतो, आता हा अल्लाउद्दीन खिलजी आमच्यावर चाल करणार आणि आमच्या अब्रूची लखतर वेशीवर टांगणार. म्हणून महाराणी पद्मिनीनं 16,000 महिलांसोबत धगधगत्या अग्निकुंडात स्वतःला स्वाहा केलंय. आमचा इतिहास आहे. कशा करता? आमचा हा देह त्या नराधमांच्या हाती आम्ही लागू देणार नाही. आणि आम्ही आज आमच्या मुली शहरांमधले वातावरण आहे बेटा,
2, 4, 5 बॉयफ्रेंड असतात. सकाळी एकाशी बोलतात, दुपारी दुसऱ्यासोबत फिरायला जातात, संध्याकाळी हॉटेलचं टायमिंग तिसऱ्याला दिलेलं असतं. ही जर आमची संस्कृती आम्ही मानत असू फॉरवर्ड म्हणून, आम्ही खूप सुशिक्षित झालो म्हणून, तर जुनं तेच सोनं आहे, हे फार चुकीचं आहे. आम्हाला त्यांच्याकडे यावं लागेल. नाहीतर माझ्या विद्यार्थिनीची गत झाली ना, फोटोमध्ये जाऊन बसली तसं जाऊन बसावं लागेल. माझी लेख म्हणते, काही काही दोष नसताना माझे आई बाबा आज खाली मान घालून वावरत होते आणि कशाला जन्माला आली ही कुलटा म्हणून मला दोष देत होते. म्हणून लेकींनो, मी तुम्हाला सांगते की कुणाची तरी आज लेक, उद्या होणार आहेस कुणाची तरी सून, पण इथपासून तिथपर्यंतचा प्रवास तुला करायचा आहे जपून. नाहीतर माझ्यासारखी गत तुझी होऊन जाईल ग चुकून, असं काही होऊ देऊ नकोस. म्हणून तुला प्रत्येक पाऊल या वाटेवर टाकायचं आहे जपून. नटणं, मुरडणं, लाजणं यानं तर सौंदर्य फुलत असतं. आपण नाही नटायचं मुरडायचं तर कोणी पुरुष. आपण संध्याकाळी समजा तुम्हाला एखाद्या रिसेप्शनला जायचं आहे, तुम्ही खूप छान तयारी केली, सुंदर दिसता ना, मग सुंदर दिसल्यानंतर आई पण म्हणेल, काय गुणाची लेक, किती गोड दिसते ना माझी लेक, नाही का? हे केवळ बॉयफ्रेंडनी म्हणावं, कारण मैत्रीण दाखवते, माझ्या बॉयफ्रेंडनी बघ मला मेसेज पाठवला कि वो कल लाल कलर का ड्रेस पहनी तू ना, तो क्या बढ़िया दिख रही थी, तो ऐसी दिख रही थी, तो ऐसी दिख रही थी. या पोरीला वाटतं मी तर हिच्यापेक्षा सुंदर आहे, मला का बरं बॉयफ्रेंड नाही. हे आजच्या मुलीचं दुःख आहे बेटा. या दुःखातून आम्हाला बाहेर यायचं आहे, कारण असं कोणीतरी आम्हाला म्हणावं म्हणून आमच्या आईनं आम्हाला मोबाईल घेऊन दिलेला नाही आहे असं सगळं म्हणणारा, त्यानं आमचं कौतुक करावं, तू सुंदर आहे म्हणावं, हे सगळं म्हणणारा एक राजकुमार आमच्या आयुष्यात हवा. पण आत्ताच हवा कशाला? आत्ता काही काम आहे का त्याचं? नाही नाही. पण आमच्या पोरींना आत्ताच पाहिजे आहे की माझ्या मैत्रिणीकडे तिचा पर्सनल बॉयफ्रेंड आहे ना, तो कसं तिचं कौतुक करतो, मला पण एक माझा बॉयफ्रेंड हवा की ज्यानं माझ्या सौंदर्याचं गुणगान करावं. म्हणून जर आम्ही त्याच्या मागे लागत असू, म्हणून जर आम्ही मोबाईलचं बिल भरणार असू, तर मात्र आम्हाला कोणी याच्यामधून वाचवू शकत नाही. कोणी कितीही कार्यक्रमांचं आयोजन केलं तरी त्याचे ते सोल्युशन्स आमच्याकडे निघू शकत नाही. तुम्ही सगळ्याच्या सगळ्या मुलींनो माझा नंबर घ्या आणि तुमच्या लग्नामध्ये मला जरूर बोलवा. आणि लग्नानंतर 1 वर्षांनी मला सांगा, मॅडम तुम्ही आमच्या इथे गावाला तुमसरला आल्या होत्या ना 23 मार्चला, तेव्हा तर तुम्ही सांगितलं की तो नवरा असतो ना तुमचा पार्टनर, तो तुमचं खूप सौंदर्याचं गुणगान करतो. हो, 1 वर्ष झालं लग्नाला, ह्यानं काहीच म्हटलेलं नाही. मग आम्ही बघू. खरं तर त्यांनी काय म्हणायला पाहिजे? त्यांनी म्हणायला पाहिजे जे तुम्हाला हवं आहे, जे मनात मुलींना वाटत असतं, माझ्या सौंदर्याचं गुणगान करावं, माझ्या दिसण्याचं गुणगान करावं, माझ्या असण्याचं गुणगान करावं, ते होत नसेल तर मग आम्ही या त्या मार्गाला लागणं बरोबर आहे का? तुला दुरून पाहिलं, तुला झुरून पाहिलं, एवढं म्हणायसाठी. तुला दुरून पाहिलं, तुला झुरून पाहिलं, तुझं चांदण्याचं रूप हाती धरून पाहिलं, तुझा देह चंदनाचा, तुझी चांदण्याची काया, तुझा पदर ओढत जशी आभाळाची माया. पण तुझ्या रूपाचा दरारा जशी वाघिण चालली, शहारलं राण जशी नागिण चालली. केवळ एवढंच कोणीतरी म्हणावं म्हणून आम्ही जर एवढा सगळा उपद्व्याप करणार असू तर मग आम्हाला यातून कोणीच वाचवू शकत नाही. हे म्हणण्याचा अधिकार एकाच माणसाला आहे, आमच्या हक्काच्या. असं जर आम्हाला परक्या पुरुषांनी तू सुंदर दिसते वगैरे म्हटलं ना तर आम्हाला रागच यायला पाहिजे. आम्हाला जर राग येत नसेल तर आम्ही पण कुठेतरी चुकत आहोत असं मला लक्षात येतं. असा सगळा हा प्रपंच आहे. शेवटाकडे येते मी. अशा पद्धतीने हे सगळं, पुढे मोठी कविता आहे. मला माहिती आहे आज आम्हाला खाली बसण्याची सवय राहिलेली नाही आहे, त्याच्यामुळे आमचे कंबर दुखते, आमच्या मांड्या आवळून आलेले आहे, आता बसवत नाही आहे. अगदी ताट बसा बरं एकदा, एक 10 मिनिट घेणं फक्त, तुमचे जास्त नाही. आणि योगा वगैरे करत असाल तर ते मग काही दुखत वगैरे नाही. पण आमच्याकडे वेळच नाही आहे शिकवणी वर्गाला जाता जाता, या वर्गाला त्या वर्गाला. आमच्या तब्येतीकडे किंवा योगाला वेळ द्यायला आमच्याकडे वेळ नाही. आमच्या लहानपणी मॅडम लोकांना विचारा, आम्ही दोरीवरच्या उड्या मारायचो, नाही काही तर तेवढा आम्ही खेळ खेळायचो. आता कुठे दोरीवरच्या उड्या बिड्या तुम्ही मारत नाही. ती दोरी नाही का तिकडे पडली आहे धुळखात. आता दोरी काय म्हणते, आता थकली ग ही दोरी आता तुझ्या पाऊलं उड्या झेलून, थकली ग ही दोरी आता तुझ्या पाऊलं उड्या झेलून,
काळ बदलला तूही बदल पोरी, बघ नव्या युगास पेलून. पंख तुझे बळकट करण्या पोरी, सारेच्या सारे यंत्रयुग बघा आले धावून. त्या सवे तू घेऊनच भरारी, पण कशी पोरी जरा जपून. हे आज आम्हाला सांगायचं आहे. म्हणून आम्ही थोडंसं पेशन्स ठेवलं पाहिजे. आम्हाला बाजारामध्ये बेटा सगळ्या गोष्टी विकत मिळत नाही. आज एकटी विजया मारोतकर आहे, महाराष्ट्रभर फिरत आहे. दुसरी विजया मारोतकर अजून माझ्या पाठीमागे आलेली नाही. खूप लागतं ना. एक बाई 460 वेळा घराच्या बाहेर जाऊ शकते का? 2 दिवस ती घराबाहेर जायला लागलं तर घरातलं पांदन वाजतं. पण आज माझं घर माझ्या पाठीशी असतं. जिथे मला जायचं आहे तिथे माझी स्वतः पुढं घेऊन तयारी करून देते. का तर माझ्या जाण्यानं तिथं एक तरी लेक वाचली पाहिजे. सालेकसा गावाच्या नक्षलवादी एरियात कार्यक्रम झाला. कार्यक्रमानंतर मला एका मुलीचा मेसेज आला, मॅडम मी तर तुमच्या कार्यक्रमाला पण येणार नव्हती, पण एवढी जास्त जाहिरात झाली ना म्हणून आली. मॅडम वो आपने बताया ना वैसा ही हुआ. मी म्हटलं काय झालं? मी तर खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या, तुम्हालाही सांगते. आपल्यावर प्रेम, खरं प्रेम करणारा कधी कधी खरा नसतो. कधी कधी त्याचं लग्न झालेलं असतं, त्याचे बायको पोरं असतात. ही गोष्ट मी तिथे सांगितली. ती मुलगी म्हटली, मॅडम मेरे को उसके ऊपर डाउट था, वैसा ही निकला. उसकी शादी हुई है, उसको एक लड़का भी है, मैं तो बच गई. आणि दुसरं पुस्तक माझं येत होतं त्यावेळेला, पोरी जरा जपून. त्याला मला शीर्षक पाहिजे होतं, तिचंच वाक्य ती वाचली पाहिजे. माझ्या कथासंग्रहाचं शीर्षक आहे जे तिथे आता अव्हायलेबल आहे. तुमच्यासाठी मी लेखिका असल्यामुळे काय करतो, माझा एक मुलगा जर्मनीला असतो, त्यांनी मला सांगून टाकलं, आई तुला आता ट्रॅक मिळाला, या विषयाशिवाय दुसऱ्या विषयावर लेखन करायचं नाही. म्हणून त्याचं ऐकते. तुमच्यासाठी 15 कथा असलेला कथासंग्रह लिहिला, जो आता तिथे टेबलवर अव्हेलेबल आहे. याच्यामध्ये मोबाईलमध्ये उद्ध्वस्त झालेल्या मुलींच्या खऱ्याखुऱ्या कथा आहेत. तरुण भारत पेपरने मला कॉलम लिहायला सांगितला. बी अलर्ट नावाचा कॉलम 2 वर्ष लिहिला. त्याचं हे बी अलर्ट नावाचं पुस्तक आलं, बी अलर्ट, ते पण तिथं टेबलवर आहे. आणि दरम्यान कोरोनाच्या काळात पूजा चव्हाण नावाच्या मुलगी संपली. तुम्हाला माहिती असेल, एक प्रकरण खूप गाजलं. माझ्यासारखी संवेदनशील कवयित्री त्यावेळेला कोलमडली. 150-200 चारोळ्या लिहिल्या. चारोळ्या म्हणजे मराठीतला 4 ओळीचा शेर असतो. त्यातल्या निवडक 101 चारोळ्यांचं एक कविता अंबर घेताना पुस्तक आहे. या 4 ओळी जरी वाचल्या दिवसभर डोक्यात राहिल्या तरी ते आपल्याला दिशा दाखवत राहील. आम्ही प्रत्येकजण, इथल्या आयोजकांनी आयोजन केलं. मला बोलायचं असतं, मी बोलायला आले. लिहायचं आहे लेखिका म्हणून लेखन काम केलं. प्रकाशक पुस्तकं काढतो म्हणून पुस्तकं निघतात आहे. हे सगळं कुणाकरता? फक्त तुमच्याकरता. आणि ज्यांच्याकरता हे केलं जातं त्यांना जर त्याच्याशी काही घेणं देणं नसेल तर जो करतो ना एवढी उठाठेव, त्यांनी कुठून बळ आणायचं पुन्हा ही उठाठेव करायची. आणि कशासाठी करायची, कुणासाठी करायची? ज्यांच्यासाठी करतोय त्यांना जर याच्याशी मुळे काही घेणं देणंच उरलेलं नाही आहे. म्हणून बेटा, आज मी तुम्हाला जे जे सांगितलं ते सगळं लक्षात ठेवायचं आहे. म्हणून शेवटी जाता जाता एवढंच सांगेन की त्यानं टाकलेल्या जाळ्यात रूपाची मासोळी फसत जाते आणि या वातावरणातून मग तिची कधी कधी म्हणून सुटका नसते. तिच्या मरणाच्या वार्तेने फक्त एकच दिवस वर्तमानपत्रे तेवढी हळहळलेली असतात. तुम्ही काही मोठे कोणी नाही आहे की तुम्हाला जिंदगीभर कोणी लक्षात राहणार. भारा तांबेंची कविता आहे, जन पळ बरं म्हणतील हाय हाय, उद्या इथे कोणाचं कोणी उरत नाही, उद्या जग आम्हाला विसरणार. म्हणून जगण्याच्या वाटेवरचे सारे थांबे संपून गेलेले असतात. आणि माझ्या लेकीच्या आत्महत्येनं फक्त एक दिवस वर्तमानपत्रे फक्त हळहळलेली असतात. जाता जाता माझ्या सिंधुताई सपकाळ, तुम्हाला माहिती असेल, त्यांनी मला सांगितलेली एक गोष्ट सांगते की विजया, तुझ्या पोरींना सांग की तुम्ही कुठेही जाताना खूप छान नट्टापट्टा करता, करायलाच पाहिजे. परंतु कपडे घालताना चित्रपट आणि जाहिरातीमध्ये ज्या पद्धतीने स्त्रीदेहाचं प्रदर्शन होतं ना, तसे कपडे घालू नका गो. आम्ही कशी वेशभूषा करतो यावरून समाजामध्ये आमचा मापदंड ठरत असतो. म्हणून अश्लीलता आवरण्याचा कामही समाजामध्ये आम्हालाच करायचं आहे. आम्ही खूप छान तयारी करून जातो, एखाद्या पार्टीला जातो, मग आमचा तो तिथे डिसायडेड मित्र आलेला असतो, तो समोर येतो, मग आम्ही तो आम्हाला म्हणतो तू खूप छान दिसते. खरं तर एखाद्या पुरुषाने आम्हाला तू छान दिसते म्हटलं ना की आम्हाला त्याचा रागच यायला पाहिजे. पण आम्ही त्याला सांगतो, अरे ह्या बांगड्या नाही काय बेंगलोरच्या ताईनी आणला, हा ड्रेस नाही का माझ्या भावाने मुंबईवरून पाठवला, हे कानातले नाही का इकडून आणले म्हणून नाही का मी एवढी सुंदर दिसते आहे. मी म्हणते एवढं त्याला विचारायची काय गरज? आपल्या घरी एवढा मोठा आरसा आहे ना,
त्या आरशाला विचारायचं तयारी केली की, तो आरसा सांगतो ना की तू तुझा मेकअप कसा झालाय, तू कशी दिसते, गालाला काजळ लागलेला आहे, लिपस्टिक जास्त, सगळं सांगतो तो आरसा. पण लेकींनो झालं काय, आज आमची लेक आरशाला विचारायच्या ऐवजी परशाला विचारू लागली आणि मग तिची झाली आरची आणि जगण्याचं झालं सैराट, जे कोणीच थांबवू शकत नाही. आणि अकलूज नावाचं गाव जिथं सैराट चित्रपट निघाला, त्या गावच्या लोकांनी अक्षरशः मुलींना शाळा कॉलेजमध्ये पाठवणं बंद केलं. त्या गावालाही मला जाण्याचा योग आला. मी म्हटलं अरे रे, ज्या सावित्री आईनं बंद दारामागच्या मुली बाहेर काढल्या, त्याच मुली आता पुन्हा दारामागे जर बंद होत असेल तर आमचं आउटपुट झिरो झालं ना हो. केवळ मोबाईल चुकीचा वापरल्यामुळे, एक चुकीचा माणूस आमच्या आयुष्यात आल्यामुळे, त्यानं आमच्या जीवनाची वाताहत केल्यामुळे ही चुकीची मंडळी आमच्या आयुष्यात गडबड करणारी असेल तर त्याकरता आम्ही सुद्धा नीट कपडे घालून चार चौघात वावरलं पाहिजे. अन्यथा आमच्याही बाबतीमध्ये काही वाईट साईट घडू शकतं. कारण शेवटी ह्या जगाला महामंत्र देण्याचं कामही बेटा तुलाच करायचं. दिव्यताओं ने तुझको ढाला है, दिव्यताओं ने तुझको ढाला है, सभ्यताओं ने तुझको पाला है, सारे रिश्ते तो पुस्तकों जैसे है, क्योंकि मेरी लड़की ही रिश्तों की पाठशाला है. म्हणून माझ्या माईंचा संदेश ऐका, कपडे नीट घाला. आणि तिसरा मुद्दा एकाच ओळीमध्ये सांगते की आमची सगळ्यांची लग्न होणार आहे. कोणाची 4 वर्षांनी होणार, कारण 5 वर्षांनी होणार आहे. आज इकडे लग्न झालं की इकडे घटस्फोटांच्या मालिका वाढतात आहे. तो विषय माझा नव्हे म्हणून मी दुर्लक्ष करून चालणार नाही. फक्त एवढंच सांगेन की पदरी पडलं ते पवित्र झालं. माझ्या आईनं, माझ्या आजीनं, माझ्या पणजीनं ज्या पद्धतीनं त्या घरी आपलं नाव कुळाचं टिकवलं, तसंच मलाही टिकवता आलं पाहिजे. तो स्वतंत्र मोठ्या मुलींकरता असणारा विषय आहे. परंतु मला काही मोठ्या मुली पण कॉलेजच्या ठिकाणी दिसतात आहे. म्हणून मी सांगेन बेटा की प्रत्येक वेळेला मी चूक आहे, तो बरोबर आहे, किंवा तो बरोबर आहे, मी बरोबर आहे, असा वाद करून आपण कधीच लढाई जिंकत नसतो. ती अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे आपण जेव्हा केव्हा एक पुरुष नवरा म्हणून आपल्या आयुष्यामध्ये येणार आहे, त्यालाच आयुष्यभर टिकवायचं आहे. कारण नवरे बदलवणे ही काही आपली भारतीय संस्कृती नाही. त्यावेळेला आपल्या आईचे कष्ट डोळ्यापुढे ठेवायचे की तिनं आमच्यासाठी काय काय सोसलेलं आहे, आणि तिच्या कष्टांना जर आम्ही विसरून आमच्या वाटा सुंदर करणार असू तर ते सुख आमच्या दारात कधीच येणार नाही. आमची आई आमच्यासाठी कधी शेतात राबली, कधी खळूफड्याजवळ राबली, तर कधी रस्त्यावर माती गोट्याचं काम करत राहिली. ऊन माळते अशी जसा गजर माळते, आणि वाळवणासारखी आई तू उन्हात वाळते. कोणी वाचत का नाही तुझ्या दुःखाची कहाणी, तुझ्या डोळ्यांमध्ये पाणी, तुझ्या ओठांवरती गाणी. कोणाच्या तरी घरची सून होताना आपल्या आईवडिलांचं नाव, आपल्या गावाचं नावही त्या ठिकाणी आपल्याला रोशन करायचं आहे. हा महामंत्रही पोरी जरा जपून मधून आपल्याला या ठिकाणाहून न्यायचा आहे. म्हणून जाता जाता एवढंच म्हणेन की आपली माती, आपली माणसं एकाएकी तोडू नकोस. या घरचं फूल तू त्या घरी फुलायला विसरू नकोस. सांगण्यासारखं बरंच काही आहे, परंतु आता आपण या ठिकाणी थांबूया. फक्त एवढंच सांगेन की मी बराच तुमचा वेळ घेतला, माझ्या कविता तुमच्यावर लादल्या. आता तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटलं तर तुम्ही म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून 4-5 लोकांनी मला असं कोऱ्या कागदावर लिहून द्यावं. कागद दिसतोय हा, कसा आहे हा, कोरा पांढरा शुभ्र. या कागदाला मी तुमच्या समोर चुरगाळलं. आता हा कागद आता एका क्षणापूर्वी जसा कोरा करकरीत होता तसा आपल्याला करता येईल का गं? अजिबात नाही. म्हणून आपल्या आयुष्याचा कागदही आपल्याला नीट नेटका कोरा करकरीतच राखता आला पाहिजे. कारण याची जागा ह्याच्या आयुष्यातनं संपली, ह्याची जागा आहे आता ओनली इन अ डस्टबिन. आणि म्हणून आपल्या आयुष्याचा कागद असा कोरा करकरीत जर आपल्याला ठेवायचा असेल, त्याचं फाईल बनवता येत असेल तर आयुष्याच्या उत्तरार्धात कधीतरी बसून ती फाईल आम्हाला चाळता येईल. जाताना मी हे 4-5 कागद तुम्हाला देते, पण जाता जाता मला तुमच्याकडून एक प्रतिज्ञा पण म्हणून घ्यायची आहे. त्याकरता तुम्ही सगळ्यांनी 1 मिनिटाकरता उभं राहायचं आहे. कोणत्याही मुलाला सर्वप्रथम फोन करणार नाही. माझ्या शरीरापर्यंत वाईट
सहेतुक पुरुषी स्पर्शांना पोहोचू देणार नाही. माझे संपूर्ण लक्ष अभ्यासावरच केंद्रित करेन. मोबाईल फोनचा वापर योग्य कारणांकरिताच करेन. सर्वांचा मान राखत एक आदर्श कन्या सिद्ध होईल. सावधान. विश्राम. मी सई सुधीर बेलुरकर. पुष्कळ वेळ तुमचा घेणार नाही. विजया काकूच म्हणेन मी. तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं. आणि तसंच JCI तुमसर कुबेर आणि सेफ डॉटर फाउंडेशनचं सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद की ते हा कार्यक्रम लाभवत आहेत. आजच्या काळात जर आपण बघितलं तर फक्त कुणाच्या मार्गदर्शन करून हे चालणार नाही. ते आपण बऱ्याचदा बघत असतो की पुष्कळसे मोटिवेशनल सेमिनार आपण अटेंड करतात, पण ते आपण कितपत आपल्यावर अंगीकृत करतो, त्याचा आपण कितका फायदा घेतो हे आपल्यावर अवलंबून आहे. आपण जितकेही आज इथे बसलो, सगळ्यांना कळतंय ना मराठी मी काय बोलते ते? आपण जितकेही आज बसलो आहोत, विजया काकू आज आपल्यामध्ये नागपूरहून आल्या आहेत. त्यांनी जे काही पाऊल आज उचललं आहे आपल्या सर्वांसाठी, त्याची चित तेव्हाच होईल जेव्हा खरंच आपण त्यांच्या सांगितलेल्या मार्गावर चालू. आणि मी असं कमिटमेंट तर देत नाही, पण प्रयत्न नक्कीच करेन की पुढच्या काही वर्षात दुसरी विजया मारोटकर नक्कीच तुमच्यासोबत उभी राहील. धन्यवाद.